शपथविधी सोहळा, त्याला महाशपथविधी सोहळा असंही टीव्हीवर पाहायला मिळतं. आता हा शपथविधी सोहळा साजरा केला जाणार आहे आणि त्याला पत्रकार, टीव्ही मीडिया म्हणतात की हे ऐतिहासिक जीत आहे. ऐतिहासिक जीत आहे. भारतामध्ये स्वातंत्र्य मिळाल्यापासून किंवा लोकशाही मार्गाने निवडणुका आल्यापासून आतापर्यंत अशी जीत मिळाली नाही. ही ऐतिहासिक जीत आहे. मग ऐतिहासिक जीत आहे, मग मार्कंडवाडीच्या ग्रामस्थाने का दुसरा मार्ग अवलंबिला याचा विचार कोणी करणार नाही. कारण मार्कंडवाडीच्या ग्रामस्थाचा विचार हा 13 करोड जनतेचा विचार आहे. हा ऐतिहासिक आंदोलन आहे. त्यासाठी हा जो पैशावाल्यांचा कब्जा होत चालला आहे, सरकार ताब्यात घेण्याचं कार्य चालू आहे, ते अनेक वर्षापासून चालू आहे. हळूहळू त्याची तीव्रता वाढत चालली आहे. म्हणून माननीय अण्णा हजारे म्हणत होते की स्वातंत्र्याची दुसरी लढाई लढावी लागणार आहे आणि जिंकावी लागणार आहे. आता तो क्षण आलेला आहे. आता जरी सोहळा पार पडत असला तरी मेजॉरिटी पब्लिकला, मेजॉरिटी मतदारांना मार्कंडवाडीच्या ग्रामस्थाप्रमाणे मनात खतखत आहे की आपण यांना मतदान केलं नाही तरी पण हे ऐतिहासिक जीत झाली असं म्हणतात. हा जो प्रकार चालू आहे हा पुनरावृत्ती करत आहे. भारतातील समाज अडाणी होता. त्या काळामध्ये इंग्रजांनी त्यांच्या अडाणीपणाचा गैरफायदा घेऊन भारतावर पारतंत्र्य लादलं होतं. तोच प्रकार आता चाललेला आहे. महाराष्ट्रातील मतदारांना गुराढोरासारखं ओढत नेऊन पैशाची लालच दाखवून दबावात आणून आणि त्याच्यातही भागलं नाही तरी ईव्हीएम मशीनद्वारे आमची ऐतिहासिक जीत झाली अशा आविर्भावात हे सोहळा साजरा होणार आहे. शपथविधी साजरी होणार आहे. म्हणून माननीय अण्णा हजारेंच्या आम्ही पायिक आहोत. त्यामुळे सैनिक समाज पार्टीने महाराष्ट्रातील तमाम जनतेला, सज्जन जनतेला आवाहन केलं आहे की या सोहळ्याचा बहिष्कार करायचा आहे. तुम्हाला निमंत्रण येणार नाही, आलं तरी बहिष्कार करायचा आहे आणि जेणेकरून या सैनिक समाज पार्टीच्या या ऑनलाईन आंदोलनाला सामील व्हायचं आहे. ऑनलाईन आंदोलन याच्यासाठी आहे की आपण सामान्य माणसं आहोत. आपल्याकडे घोडागाडी नाही, आपल्याकडे हेलिकॉप्टर नाही. एका दिवसात उडी मारली, संध्याकाळी दिल्लीला गेले, परत आले, इतकं काही सामान्य माणसाकडे बळ नाही. सामान्य माणूस तर जीवनामध्ये कधीतरी स्वप्न पाहतो, कधीतरी विमानाची ट्रिप करता येईल का. यांचं तर रोज सकाळी आणि दुपारी चालू आहे, ते पैशाच्या जोरावर. आणि जरी त्यांनी प्रशासनाच्या माध्यमातून मार्कंडवाडीच्या ग्रामस्थांना अंडर प्रेशर ठेवला असेल, दबावात ठेवला असेल, कलम 144 लावला असेल, परंतु ती काही शांत होण्याची रीत नाही. म्हणून सैनिक समाज पार्टीने महाराष्ट्रातील जनतेला जागृत करून या सोहळ्याला बहिष्कार करण्याचं आवाहन केलं आहे. आणि त्या बहिष्कार करणाऱ्या सज्जन नागरिकांनी एक सिंगल फोन करून सैनिक समाज पार्टीच्या व्यासपीठाला अवगत करावे ही नम्र विनंती. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.